यानंतरची बातमी ती नाशिकमधून। नाशिकमध्ये एका भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले। ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय। कारमधील 4घांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रक चालक या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। नाशिकच्या आडगाव परिसरात रात्री 11 वाजता ही घटना घडलेली आहे। अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रहमान तांबोळी अशी मृतांची नावं आहेत। नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। यात ट्रक चालकही जखमी झालेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, नेमका हा अपघात कसा झाला आणि आता काय स्थिती आहे? हिमालय मुंबई आग्रा महामार्गावरती नाशिक शहरामध्ये आडगाव परिसर आहेत, तिथेच चक्रस्वामी मंदिराच्या समोरच हा अपघात जो आहे तो झालेला आहे। जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार जो आयशर चालक आहे तो विरुद्ध दिशेने प्रवास करत होता आणि त्यांनी या ब्रिझा कारला जोरदार अशी धडक दिलेली आहे। आपण ही जर दृश्य बघितली तर या अपघातामध्ये अक्षरशः ब्रिझा कारचा चक्काचूर हा झालेला आहे आणि यातीलच 4 तरुणांचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे। हे जे तरुण आहेत हे सिडको परिसरातील रहिवासी असल्याचं समजतंय। रात्री खरं तर घटनास्थळी पोलीस यासोबतच ते नातेवाईक दाखल झाले होते। नातेवाईकांचा आक्रोश देखील इथे बघायला मिळालेला आहे। हिमालय आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ हे झाल्याचं बघायला मिळतंय। नाशिक देखील महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अपघात हे नाशिकमध्ये झाल्याचं समोर येत होतं आणि अशा प्रकारे जर विरुद्ध दिशेने जर आयशर चालक वाहन चालवत असेल, यामध्ये 4 जणांचा निष्पाप बळी जात असेल तर हे नक्कीच गंभीर आहेत। प्रशासन आता या घटनांकडे कसं बघतंय, काही उपाययोजना या ठोस काही केल्या जातात का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।